आठवड्यामध्ये आम्ही माननीय कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही निवेदन दिलं होतं की राजमाता जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते धाराशिवचं बस स्टँड ते भवानी चौक या रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे। हजारो नागरिक या रस्त्याने प्रवास करतात, विद्यार्थी आहेत, वयस्कर माणसं आहेत, वृद्ध महिला आहेत, परंतु रस्ता कुठेच नीट नसल्यामुळं अनेक अपघात या ठिकाणी घडलेले आहेत। आम्ही मान्य कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिलं होतं की येत्या 8 दिवसामध्ये या रस्त्याची खड्डे बुजवा, अन्यथा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही आंदोलन करणार। आज सार्वजनिक बांधकाम विभागाला उशिरा का होईना जाग आली आणि आज सांजा रोड BSN ऑफिससमोर या ठिकाणी खड्डे बुजवण्याचं काम या ठिकाणी चालू झालेलं आहे। आम्ही शिवसेनेचे आमचं शिष्टमंडळ या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय कैलासदादा पाटील, माजी नगराध्यक्ष नंदुबाई राजे निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शिष्टमंडळाने ही मागणी केली होती की 8 दिवसामध्ये या रस्त्याची डागडुजी करावी व हा रस्ता कायमस्वरूपी नवीन करण्यात यावा। म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते धाराशिव बस स्टँड ते सांजा रोड भवानी चौक हा पूर्णतः नवीन रस्ता करण्यात यावा। तर मान्य कार्यकारी अभियंत्यांनी सांगितलेलं आहे सदरील कामाची निविदा प्रक्रिया झालेली आहे, परंतु त्याला विलंब लागेल। त्याच्यामुळे आम्ही तात्पुरता या पावसाळ्यामध्ये नागरिकांना दिलासा मिळावा व तात्पुरते खड्डे बुजवून द्यावे अशी मागणी केली। आज त्या कामाला सुरुवात झालेली आहे। खूप दिवसापासून आमची मागणी होती की छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सांजा गावापर्यंत जाणारा हा रोड जो आहे ह्याची अत्यंत वाईट अवस्था झालेली आहे। पावसाळ्यामध्ये तर अक्षरशः तलावाचं स्वरूप या रोडला येतं। या रोडवरून प्रवास करताना जो मोजका किंवा खेळ असतो का त्याप्रमाणे नागरिकांना इथून ये जा करावी लागते। त्याच्यामुळे आमदार कैलासदादा पाटील व खासदार ओमदादा यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही BNC ऑफिसला चव्हाण साहेबांना जाऊन भेटलो, त्यांना निवेदन दिलं, शिवसेना आणि युवासेनेच्या मार्फत निवेदन दिलं की हा रस्ता नीट करण्यात यावा, या रस्त्याची तात्पुरती डागडुजी करावी आणि कायमची सोय म्हणून या इथे नवीन सिमेंट रोड करण्यात यावा ही आमची मागणी होती। आज त्यानुसार BNCच्या अधिकाऱ्यांनी डागडुजीचं काम चालू केलेलं आहे। लवकरच नवीन रोडचं काम चालू करतील।